नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जीएमसी भरती 2025 याच्यामध्ये जो आज झाला म्हणजेच कालचा जो बघा या ठिकाणी 27 जुलै 2025 रोजीचा जो पेपर असणार आहे, तर या पेपर मधील जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न या ठिकाणी जीके स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। ओके, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। खूप महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आजच्या सेशन मध्ये पहिला प्रश्न बघा, मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती, बघा मानवी शरीरातील हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय? अस्थिबंध, स्नायुबंध, चेतापेशी की बोन मॅरो, काय म्हणतात त्याला? तर विद्यार्थी मित्रो बघा, हाडांशी हाड हाडाशी जोडण्यासाठी जी उती असते तिला अस्थिबंध म्हणतात। काय म्हणतात? अस्थिबंध। पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा आता उती म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला सांगतो सर्वप्रथम। तर उती कशाला म्हणायचं? तर उती म्हणजे बघा समान रचना आणि कार्य करणाऱ्या पेशींचा समूह असतो। ओके, उती म्हणजे काय? हा एक काय? उती म्हणजे एक समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह आहे। ओके, उती म्हणजे काय? समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह। आता याच्यामध्ये अस्थिबंध आपल्याला माहित आहे, अस्थिबंध। ओके, आता अस्थिबंध कशाला म्हणतात? तर हाडे एकमेकांना जोडणारी आणि सांध्यांना स्थिरता देणारी तंतुमय उती, यालाच काय म्हणतात? याला एक शब्द आहे बघा, लिंगामेंट। ओके, बघा लिंगामेंट असं देखील म्हणतात, म्हणजेच अस्थिबंध। ओके, क्लिअर आहे सर्वांना? पहा या स्वरूपात आपण ही संपूर्ण विश्लेषण जे आहे या प्रश्नाचं आपण घेतलेलं आहे। ओके, सर्वप्रथम आपण उती म्हणजे काय समजलं, तर समान रचना आणि कार्य करणाऱ्या पेशींचा जो समूह आहे त्याला उती असे म्हणतात। आणि उतींचा जो अभ्यास करणारे शास्त्र आहे त्याला हिस्टॉलॉजी म्हणतात। काय म्हणतात त्याला? हिस्टॉलॉजी। उतींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हिस्टॉलॉजी होय। ओके, त्याला हिस्टॉलॉजी असं म्हणतात। क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। ओके, बघा ज्याला कर नाही त्याला डर कशाला असा आहे। ओके, बघा ज्याला आणि त्याला या ठिकाणी होते, तर हे कोणतं येते या ठिकाणी विद्यार्थी मित्रो? दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक की सामान्य नाम? तर हे सर्व आहे संबंधी सर्वनाम। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाची परदेशात पहिली शाखा कुठे सुरू झाली? बघा स्टेट बँक ऑफ इंडियाने जी आहे परदेशातील पहिली शाखा कुठे सुरू केली होती असा प्रश्न आहे। परदेशातील पहिली शाखा या ठिकाणी विचारता येतं। कोलंबो, काठमांडू, रंगून, जकार्ता? तर विद्यार्थी मित्रो श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी जी आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची पहिली परदेशी शाखा जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती। ओके, कोलंबो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। मित्रांनो सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? बघा न्यूयॉर्क, मॉस्को, लंडन की जिनिव्हा? तर विद्यार्थी मित्रो जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे कुठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे। पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। आता जागतिक आरोग्य संघटना ची स्थापना जी आहे कधी झाली होती? तर 7 एप्रिल 1948 ला। ओके, 7 एप्रिल 1948 ला या ठिकाणी WHO ची स्थापना झाली होती। ओके, पहा मग आता याचं मुख्यालय जे आहे कुठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे। क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्रो सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। इकडे बघा आता पुढचा प्रश्न काय बघा, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। रोहिणी, भास्कर, इनसॅट, आर्यभट्ट? कोणतं काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक डी आर्यभट्ट हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह आहे। आता बघा हा जो आर्यभट्ट उपग्रह आहे हा कधी सोडला होता? तर हा 19 एप्रिलला। ओके, कधी? 19 एप्रिल 1975 मध्ये हा प्रक्षेपित केला होता। ओके, 19 एप्रिल 1975 ला हा जो आहे हा प्रक्षेपित करण्यात आला होता। आणि हा कुठून सोडला होता हे जर आपल्याला महत्त्वपूर्ण आहे। ओके, हा कुठून प्रक्षेपित केला होता? तर हा जो पहिला होता हा विद्यार्थी मित्रो रशिया, ओके रशिया देशाची जी अंतराळ संशोधन संस्था आहे तिथून पाठवला होता। ओके, रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थेतून हे प्रक्षेपित करण्यात आला होता। मग याकरता एक प्रक्षेपक वापरण्यात आलं होतं ज्याचं नाव होतं कॉस्मॉस। काय होतं? कॉस्मॉस। ओके, कॉस्मॉस या प्रक्षेपकाच्या सहाय्याने
भारतानं आपला पहिला जो आहे आर्यभट्ट हा उपग्रह जो आहे हा अवकाशात सोडला होता. बघा, खूप महत्वपूर्ण हा प्रश्न होता. सर्वांनी हा प्रश्न व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आगामी परीक्षेमध्ये जसं की तलाठी भरती, वनरक्षक भरती, पोलीस भरती, आरोग्य विभागाची भरती, या सर्व परीक्षांमध्ये आपल्याला हा प्रश्न महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे सर्वांनी हा प्रश्न जो आहे नोट डाऊन करून ठेवायचा आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच येणाऱ्या आगामी व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील आणि कोणताही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये ही पीडीएफ मिळून जाईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? बघा, जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे तर या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय विचारलेलं आहे. हेग, पॅरिस, बर्लिन की वॉशिंग्टन? तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे विद्यार्थी मित्रो हेग या ठिकाणी. ओके, पर्याय क्रमांक 1 हेग या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मालगुडी डेज हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत? एपीजे अब्दुल कलाम, सलमान राशीद, आर के नारायण की अरुंधती रॉय? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 3 आर के नारायण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यांचं प्रसिद्ध असं पुस्तक आहे ते म्हणजे मालगुडी डेज. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मुर्रा ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे? मुर्रा ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे? गाय, उंट, घोडा की म्हैस? तर विद्यार्थी मित्रो, मुर्रा जी आहे ही म्हैस या जनावराची जात आहे. पर्याय क्रमांक 4 म्हैस आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. पेनिसिलिन या प्रतिजैविकांचा शोध कुणी लावला? बघा, पेनिसिलिन हे जे अँटीबायोटिक आहे याचा शोध कुणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग, गॅलिलिओ गॅलिली, थॉमस एडिसन, अल्बर्ट आइन्स्टाईन? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, 1945 मध्ये पेनिसिलिनच्या शोधाबद्दल अलेक्झांडर फ्लेमिंग यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता. ओके, यांना जो आहे 1945 मध्ये यांना काय देण्यात आला? तर नोबेल देण्यात आला. ओके, बघा या शोधाबद्दल. आणि यांनी पेनिसिलिनचा जो शोध आहे हा कशापासून लावला? तर नोटेनम नावाच्या बुरशीपासून लावला. ओके, नोटेनम नावाच्या बुरशीपासून यांनी हा शोध लावला. क्लिअर आहे सर्वांना? बघा, अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिनचा शोध. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी, क्रिकेट, फुटबॉल की बॅडमिंटन? तर विद्यार्थी मित्रो, संतोष करंडक ही जी क्रीडा स्पर्धा आहे ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 हॉकी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? चौसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? चौसा ही जी जात आहे ही कोणत्या पिकाशी संबंधित आहे? गहू, चिकू, पपई, आंबा? काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर विद्यार्थी मित्रो, चौसा ही जी जात आहे आंबा या पिकाची आहे. पर्याय क्रमांक 4 आंबा आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओला एक वेळ लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी वर्गात मोडत नाही? प्रश्न व्यवस्थित बघा, या ठिकाणी मोडत नाही म्हटलेला आहे. ओके, नाही हा शब्द महत्वाचा आहे. या ठिकाणी जे आहे उत्तर बघताना पूर्ण स्पष्टीकरण व्यवस्थित पाहायच्या पूर्वी आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचावा लागतो. बघा, या ठिकाणी नाही म्हटलेला आहे हत्ती, मगर, वटवाघूळ, देवमासा. बघा, सस्तन गटामध्ये मोडत नाही असं म्हटलेलं आहे. हत्ती आहे, मगर आहे, वटवाघूळ आहे, देवमासा नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 देवमासा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारत व चीन यांच्या दरम्यान सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात? बघा, भारत आणि चीन या दोन देशांची जी सीमारेषा आहे या सीमारेषेच्या कोणती लाईन म्हणतात? ड्युरंड रेषा, मॅकमोहन रेषा, रॅडक्लिफ लाईन की माउंटबॅटन लाईन? तर विद्यार्थी मित्रो, भारत आणि चीन यामधील जी सीमारेषा आहे तिला मॅकमोहन लाईन असं म्हणतात. काय म्हणतात? मॅकमोहन लाईन असं म्हणतात भारत आणि चीन मधील जी सीमारेषा आहे त्यांना. त्यानंतर बाकी जे इतर आहेत
जसे की ड्युरंड रेषा. ड्युरंड रेषा ही कोणत्या दोन देशामध्ये आहे? ड्युरंड म्हटलं तर विद्यार्थी मित्रो भारत आणि अफगाणिस्तान. ओके, अफगाणिस्तान जे आहे अफगाणिस्तानची आहे ड्युरंड रेषा. लक्षात द्या अफगाणिस्तानची ड्युरंड रेषा आहे ते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो रेड क्लिप आहे. ओके, बघा रेड क्लिप ही जी लाईन आहे ही येते भारत पाक. ओके, भारत पाकिस्तान मध्ये रेड क्लिप ही येते. क्लिअर आहे सर्वांना? चला बघा विद्यार्थी मित्रो, त्यानंतर विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके, चला खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत विद्यार्थी मित्रो. तुम्ही बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रो आपलं इंस्टाग्राम पेज देखील आहे. आपलं इंस्टाग्राम पेज देखील तुम्ही फॉलो करायचं आहे, याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.